आणि यानंतर बातमी आहे बकरी ईद संदर्भातली। येत्या गुरुवारी बकरी ईद देशभरात साजरी केली जाईल, पण याच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या मीरा रोड परिसरात पोलीस मात्र हाय अलर्ट वरती आहेत। इथले जेपी इन्फ्रा सोसायटी समोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। सोबतच पोलिसांनी सोसायटी परिसरात रूट मार्च काढला, कारण गेल्या वर्षी या सोसायटीमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झालेला। बकऱ्यांच्या कत्तलीवरती आक्षेप घेत सोसायटीतल्या काही सदस्यांनी वाद घातला, त्यामुळे तणाव पाहायला मिळाला। पण यंदा हा वाद टाळण्यासाठी सोसायटीच्या गेटवरती बाउन्सर्स तैनात केले गेलेत। ईदच्या काळामध्ये या परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आधीपासूनच खबरदारी घेत असल्याचं चित्र आहे। आणि याच ईदच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं एक नवीन जीआर काढल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे। या नव्या जीआर संदर्भात त्यांनी माहिती दिली। गोवंश हत्या होऊ नये यासाठी हा नवा जीआर असून बकरी ईदच्या नावानं वेगळा प्रकार करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा इशारा नितेश राणेंनी यावेळी दिला। त्यांनी हिंदू सण व्हर्च्युअली साजरे करण्याचा सल्ला देण्यावरही डिवचलेला आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी मात्र खोचक टोला लगावलाय। सरकार तुमचंच आहे, त्यामुळे तुम्हीच कारवाई करा असं वडेट्टीवार म्हणतात। गोवंश हत्या होऊ नये यासाठी आमच्या सरकारने एक जीआर काढलाय, परिपत्रक काढलाय। प्रत्येक पोलीस स्टेशनकडे ते आलेलं आहे। कुठल्याही पद्धतीने सावधानी घ्यावी। कुठल्याही पद्धतीचं कोणीही या बकरी ईदच्या नावाने दुसरा कुठल्या त्या गौमातेकडे वाकड्याने बघू नये अशा पद्धतीचे ते परिपत्रक आहे, त्याची अंमलबजावणी 100% व्हावी। आता त्या नितेश राणेजींना कोण सांगेल? अरे बाबा, सरकार तुझी, गृह खातं तुझं, सेंट्रलचं तुझं, सगळंच तुझं, बघतो काय आणि बघतो काय? तू बघूही नकोस आणि बघूही नकोस। काय कारवाई करायची ते करून टाक, पण केवळ हे असं म्हणणं याच्यात त्याच्यात आहे, तो हे आहे, हे हिरवे साप आहे, ते पिवळे साप आहे, काय बकवास करून लोकांना दिशाभूल करून। खरं तर सुप्रीम कोर्टाने आत्ताच चपराक दिली की कोणी सरकारमधील मंत्र्यांनी दोन धर्माच्या संदर्भात तेढ निर्माण होणार नाही आणि त्याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे। जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं असेल तर सरकारने त्या संदर्भात कारवाई करावी।